तो कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं YouTubeच्या बेसिक टू ॲडव्हान्स सीरीजमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला YouTube विषयी सगळी काही माहिती देणार आहे. YouTubeवर व्हिडिओज कसे व्हायरल करायचे, तुमचं चॅनल मॉनिटाईज कसं करायचं, सोबतच चॅनलमध्ये कुठले बदल करायला पाहिजे, कुठले नाही करायला पाहिजे, सगळं काही सांगणार आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत, की तुम्ही तुमच्या YouTube चॅनल कसं क्रिएट केलं पाहिजे, कुठल्या सेटिंग्ज केल्या पाहिजे, कुठल्या नाही केल्या पाहिजे, सगळे इन्फॉर्मेशन याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्यामुळे सर्वात आधी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबत जे बेल आयकॉन येईल त्याला दाबा, तोडा, फोडा, जे करायचं ते करा, पण चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण की तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर मला अजून जास्त जोश येतो व्हिडिओ बनवण्यासाठी. तर जास्त टाइमपास न करता चला सुरू करूया. तर यासाठी सर्वात आधी आपण काय करणार आहोत, तुम्हाला ईमेल आयडी एक क्रिएट करावं लागणार आहे. कारण की एका ईमेल आयडीवर एकच चॅनल क्रिएट होतं. बऱ्याचशा लोकांना वाटत असेल की ईमेल आयडी मध्ये म्हणजे एका याच्यावर तुम्हाला 2 चॅनल क्रिएट करायचे, 3 करायचे, ते शक्य नाहीये. जेवढे YouTube चॅनल असतील तेवढे ईमेल आयडी तुम्हाला क्रिएट करावं लागेल. तर सर्वात आधी ईमेल आयडी कशी क्रिएट करायची ते बघूया. कारण की आपला जो लेडीज वर्ग आहे तो खूपच म्हणजे त्यांना काहीच माहिती नाहीये YouTube मधलं याच्यामधलं. त्यामुळे आता आपण काय करूया, सगळी काही इन्फॉर्मेशन जी आहे ती स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. साईडला तुम्हाला मोबाईलची स्क्रीन लावून देईल, त्यामधून तुम्ही थोडंफार जास्त माहिती घेऊ शकता. तर सर्वात आधी आपण YouTube ओपन करूया. तुम्ही बघू शकता डायरेक्टली YouTube जसं ओपन होतं त्याच पद्धतीने ओपन झालेलं आहे. आपण इकडं यूच्या पेजवर येऊया. यूच्या पेजवर आलात म्हणजे तुमचं एक ईमेल आयडी क्रिएट झालेला आहे. तर तुम्ही तिथून डायरेक्ट चॅनलवर जाऊ शकता. परंतु जे लोक नवीन आहेत ना, त्यांना YouTube चॅनल कसं क्रिएट करायचं माहिती नाहीये. तर आपण काय करूया, चॅनल कसं क्रिएट करतात ते बघूया. तर इथं तुम्हाला स्विच चॅनल वगैरे काहीतरी एक ऑप्शन दिसणार, त्याला क्लिक करूया. सगळ्यात खाली आल्यानंतर तुम्हाला इथं ऍड अकाउंट दिसणार आहे. ऍड अकाउंटला कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर तुमच्या समोर एखादा जी तुमच्या मोबाईलमध्ये ऑप्शन जे एखादं चॅनल असेल ते तुम्हाला दिसून जाईल, ईमेल आयडी असेल तर यूज अनदर अकाउंटला क्रिएट करूया. खाली इथं क्रिएट नावचं अकाउंट आहे, क्रिएट अकाउंट म्हणून, त्याला क्लिक करूया. याला तुम्हाला पहिले विचारलं जातं की ते तुम्ही पर्सनल यूज साठी करताय का बिझनेस साठी. तर आपण पर्सनल यूज साठी करूया. इथं माझं नाव टाकणार आहे ओम आणि आडनाव पण टाकून देणार आहे सावळे. तसं त्या पद्धतीने तुम्हाला करायचं, स्टेप बाय स्टेप तुम्हाला साईडला दिसत असेल त्या पद्धतीने करायचं आहे. इथं आपली जन्मतारीख टाकायची आहे, तर मी इथं जन्मतारीख टाकून देतो आणि तुम्ही पण त्याच पद्धतीने करा. जेंडर सिलेक्ट करायचं, नेक्स्ट करायचं आहे. हे सिंपल पद्धत आहे. इथं ज्या अवेलेबल ईमेल आयडी आहे त्या आलेल्या आहेत, इकडे बघू शकता तुम्ही. ओम सावळे 69 आलेली आहे. आता मी माझी एक कस्टम ईमेल आयडी तयार करतो, ओम सावळे 70 करूया आपण. ठीक आहे, ट्राय करूया. अवेलेबल नाहीये तर आपण अजून एक नंबर टाकून पाहूया, 50 करूया. ओके, ही ईमेल आयडी अवेलेबल आहे. तर अवेलेबल असणारीच ईमेल आयडी तुम्हाला इथं ओपन करायची आहे. तर इथं मी माझा एक पासवर्ड सेट करून घेतो, जे तुम्हाला मी आता स्क्रीनवर दिसत नसेल, कारण की मी पासवर्ड दिसाव नाही त्यासाठी पण एक सेटिंग असते ना, तर ती पद्धत मी वापरत आहे. तुम्ही पण तेच करा. तर इथं माझा पासवर्ड सेट झालेला आहे. आता आपण काय करूया, इथे एक मोबाईल नंबर पण तुम्हाला लागणार आहे, जो तुम्ही आधी यूज केला नसेल असा मोबाईल नंबर तुम्हाला इथे लागणार आहे. तर मी इथं मोबाईल नंबर टाकून घेतो आणि हे सगळे तुम्हाला स्क्रीनवर दिसत नसेल तर त्यासाठी सॉरी, कारण की हे प्रायव्हसी असते त्यामुळे मी तुम्हाला ते दाखवणार नाहीये. आणि इथे एक कोड येईल मोबाईलवर, तो कोड तुम्हाला टाकावा लागणार आहे. इथे मी OTP टाकलेला आहे. आता नेक्स्ट करूया. नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं YouTube चॅनल जे आहे आता ओपन होणार आहे. त्याआधी आपलं ईमेल आयडी आपला तयार झालेला आहे. तर कंटिन्यू करणार आहे, कारण की माझं ऑलरेडी एक चॅनल आहे असं दाखवत आहे. पण ठीक आहे, मी एक नवीन ईमेल आयडी ओपन केलेला आहे. ओके, हे चॅनल माझं क्रिएट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता 2च मिनिटात आपला ईमेल आयडी तयार झालेला आहे. आणि ईमेल आयडी तयार झालाय म्हणजे खाली ईमेल आयडी आलेला आहे, त्याला मी सरळ क्लिक करणार आहे. हे बघा, ईमेल आयडी अशा प्रकारे ओपन झालेला आहे. साईडला माझं ओम नाव आलेलं आहे खाली, त्याला आपण क्लिक करूया. इथं क्लिक केल्यानंतर क्रिएट चॅनल दिसते की तुम्हाला ओम सावळे नावाच्या खाली एक क्रिएट चॅनलचा ऑप्शन आहे, त्याला क्लिक करूया. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पहिले चॅनलचं नाव विचारणार आहे, तुमच्या चॅनलचा डीपी कोणता ठेवायचा आहे किंवा हँडल नेम काय पाहिजे ते करणार आहे. मी चॅनलचं नाव टाकणार आहे व्लॉगर ओम. ओके, व्लॉगर ओम टाकणार आहे. तुम्ही तुमचे चॅनल ज्या कॅटेगरी असेल ते टाकू शकता. तर त्या पद्धतीनं नाव सेट करा. तर व्लॉगर ओम टाकलेलं आहे आणि क्रिएट चॅनल करणार आहे. क्रिएट चॅनल केल्यानंतर हे डायरेक्टली चॅनल तुम्ही बघू शकता ओपन झालेलं आहे. परंतु ह्या चॅनलवर अजून एकही कॉन्टेंट अपलोड झालेलं नाही, त्यामुळे हे असं दिसतंय. तिथे सबस्क्राईबचं ऑप्शन पण येतंय आणि हे झाले चॅनल क्रिएट. आता याच्यानंतर तुम्हाला प्रोसेस काय करायची आहे ती थोडीफार सांगून देतो तुम्हाला, जेणेकरून तुमचा प्रत्येक वेळ वाया नाही गेला पाहिजे. तर मी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे
एक YouTubeची बेसिक टू ॲडव्हान्स. त्यामुळे तुम्हाला फर्स्ट पासून लास्ट पर्यंत सगळे व्हिडिओ दिसणार आहे. याच्या पुढे आता दररोज व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता ही जी प्रोसेस झाली, यानंतर एक छोटी प्रोसेस असते, त्याविषयी मी डिटेल माहिती तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. परंतु थोडीफार माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देऊन टाकतो. ॲक्च्युअलमध्ये माझं एक चॅनल आहे, तुम्हाला साईडला स्क्रीनवर दिसत असेल, व्लॉगर ओम म्हणून. त्याला 89 सबस्क्रायबर पण आहे. अर्नच्या टॅबवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता, इथं दिलेलं आहे सबस्क्रायबर तुम्हाला 500. पण आपल्याला काय करायचंय, खालचे जे क्रायटेरिया असतो तो मेन असतो, तो आपल्याला कंप्लीट करावा लागत असतो. तर इथं 1000 सबस्क्रायबरचा एक टार्गेट असतं, ते पूर्ण करावं लागतं. सोबतच त्यासोबत 4000 घंट्याचा वॉच टाइम करावा लागतो. आणि ते नसेल होत तर तुमचं मग तुम्हाला शॉर्टचे जे व्ह्यूज आहे ते 10 मिलियन पर्यंत न्यावं लागतात. त्यानंतर तुमचं जे चॅनल आहे ते मॉनिटाईज होत असतं. आता मॉनिटाईज मध्ये आता हे वॉच टाइम काय असतो किंवा शॉर्टचे व्ह्यूज कसे काउंट होतात, हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. कारण की मला या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला चॅनल कसं क्रिएट करायचं हे सांगायचं होतं. कारण की मी प्रत्येक याचा एक 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 करून व्हिडिओ बनवतोय, जेणेकरून तुम्हाला हे कन्फ्युजन झालं नाही पाहिजे. तर असेच युट्यूब चॅनलवरून अर्निंग कशी करायची तिथपर्यंत शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला शेअर करा. तुम्ही शेअर करत नाही असं माझ्या लक्षात आलेलं आहे. तर चला, मी आता भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची. बाकी आपले ॲफिलिएट मार्केटिंग कशी करायची आहे त्याविषयी देखील आपली एक प्लेलिस्ट तयार आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.